आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। बागलाण तालुक्यातील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी साहेब यांची 10वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली। आज शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व हमाल व्यापारी, मापारी व शेतकरी उपस्थित होते। येथे आपापल्या पदाधिकारी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। जोशी अमर रहे, शरद जोशी अमर रहे, अमर रहे, अमर रहे, शरद जोशी अमर रहे। की जोशी साहेबांनी एक चांगली नोकरी सोडून स्वित्झर्लंड सारख्या परदेशात नोकरी करून त्यांनी तिथला अभ्यास केला की भारतातला शेतकरी आणि परदेशातला शेतकरी यांच्यातली मोठी तफावत त्यांना लक्षात आली आणि त्यांनी पुणे जिल्ह्यातील आंबेठाण येथे स्वतः शेती खरेदी केली। शेती खरेदी करताना मागे 1 रुपयाही राहू दिला नाही। का राहू दिला नाही की त्यांना माहीत होतं की शेतीतून उत्पन्न जे मिळणार आहे आपल्याला त्याच्यातून शेतकरीचा उदरनिर्वाह होतो का तोटा होतो। या माध्यमातून त्यांनी जेव्हा सुरुवातीला भाजीपाला पिकवला 1979 साली, त्यावेळी त्यांचं असं लक्षात आलं की शेतकऱ्याला उत्पादित केलेल्या मालावर रास्त भाव मिळत नाही आणि जोशी साहेबांची पहिली मागणी होती की शेतकऱ्यांनी जो माल उत्पादित केलेला आहे, जर आज माझा कांदा 15 रुपये जर किलोला खर्च असेल तर माझा कांदा 22 ते 25 रुपये किलोने गेला पाहिजे, परंतु आज पूर्ण विरुद्ध बाजूने होत आहे। त्याला कारण तशीच आहे की आजपर्यंत जेवढे सत्ताधारी या सत्तेत बसले, त्याच्यात काँग्रेस असो किंवा मग कुठलाही पक्ष असो, यांनी आजपर्यंत फक्त शेतकऱ्यांचा वापर केला आणि आज शेतकरी पूर्ण लयास गेलेला आहे। त्याला कारणही तसेच आहे, कांद्याला 2025 मध्ये भाव नाही, मक्याला भाव नाही आणि मक्याची आज परिस्थिती पाहिली तुम्ही, म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 46 वर्षाचा इतिहास सांगण्यापेक्षा मी आत्ताचं 2023, 24, 25 सांगतो की 2023 7 डिसेंबर रोजी जेव्हा केंद्र शासनाने रात्री 10 वाजता निर्यात बंदी केली, त्यावेळेस जो कांदा 4000 रुपये जाणार होता तो कांदा कमीत कमी 1500 रुपये जायला लागला आणि शेतकऱ्याचा पूर्ण उद्ध्वस्त झाला। आज परिस्थिती तशीच आहे, आज शेतकऱ्याकडे माल नाही, कांदा नाही आणि आज बांगलादेशची निर्यात खुली केली, म्हणजे कुठेतरी शेतकऱ्यांना सरकारला जगू द्यायचं नाही। जगू द्यायचं नाही म्हणजे हेतू पुरस्कार चालू आहे का काय हे बी समजायला मार्ग नाही। परंतु या लाल बिल्ल्याची एवढी ताकद आहे की या जोशी साहेबांनी शेतकऱ्यांना एवढं तरी लढ, तू फक्त लढत राहा, तुला योग्य वेळेस न्याय मिळेल। शेतकरी बांधवांमध्ये जो एक विचार आहे तो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत असताना मी एकच सांगेन की आज मजूर वर्गाचं युनियन झालेलं आहे, सर्व व्यापाऱ्यांचं युनियन झालेलं आहे, व्यापाऱ्यांचं झालं असेल, सगळ्यांचं झालेलं आहे, परंतु आपल्या शेतकऱ्यांचं सुद्धा झालं पाहिजे। पंचप्राण शरद जोशी साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यालाच आज हुतात्मा दिन म्हणून संबोधले जाते। त्या कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच व्यापारी, शेतकरी, हमाल, मापारी, कर्मचारी सर्व आले आणि पुण्यतिथी सोहळा व्यवस्थित साजरा झाला। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो।